चला मोहिनीताई येतो म्हटलं, निघतो आता आम्ही. आता नाही बाई, अशीच चालली का? काही बॅगा गिगा निघून जात का? बॅगा तर काही दिसून नाही राहिल्या. अरे ताई, जगदीशजी पहिलेच घेऊन गेले समोर बॅग, ते आपल्या कारमध्ये ठेवून राहिले. असं असं, जगदीशजी घेऊन गेले का समोर? हो. लवकर येशील बना. हो ना ताई, लवकरच येईन ना. तुम्हाला बी जायचं आहे ना, मला माहीत आहे ना. येईन ना, लवकरच येईन. का हो, सोनूबाई बोलल्या का त्यासोबत? त्या बोलून होत्या राहिल्या ना त्यासोबत? नाही नाही, बोलल्या त्या माझ्यासोबत. गेली होती ना त्याच्यासोबत बोलायला मी. कधी गेली होती हो माय? आता थोड्या वेळ पहिले गेली होती त्याच्या रूममध्ये. हो का? मागितली त्याला मी माफी, माफ करून द्या म्हटलं. बरं केलं माफी मागितली. जर आपली गलती असली ना तर माफी मागून घ्या. माफी मागल्यानं कोणी मोठं कोणी छोटं नसते होत. आपली गलती झाली तर माफी मागण्यात मी कायची लाज नाही का? ताई, मला माफी मागायला काही हरकत नाही, मी माफी मागतो. जर माझी गलती असली ना तर माफी मागतो मी. बरं केलं तुम्ही माफी मागितली. मी तर तुला पहिलेच म्हणत होती माफी मागून घे. हो ताई, मी पहिलेच माफी मागायला पाहिजे होती. सोनूबाईले खराब वाटलं होतं, मी त्याला बोलली होती तर. मी असं बोलायला नव्हतं पाहिजे त्याला. मग मला असं वाटलं की गलत केलं मी ना, कुठं ना कुठं गलत केलं, म्हणून मी त्याला माफी मागितली. मग काय म्हणत होत्या त्या? कोणत्या? अरे सोनूबाई, त्या म्हणत होत्या काही नाही म्हणे, मला काही खराब नाही वाटलं म्हणे. तुला माफी मागितली म्हणे, मी विसरून गेली म्हणे, तू बी विसरून जाय म्हणे. माफ केलं म्हणे. हो का? तशा चांगल्या आहेत त्या. हो बाई, तशा तर चांगल्या आहेत त्या, पण त्याचा एक दिमाग सटकला ना, मग कोणाच्या कोण नाही आहेत त्या, नाही का? हो माय बाई, त्याचा दिमाग सटकला की मग काही पाहत नाहीत त्या. पण जाऊ दे, आपल्याला काही म्हणत नाही ना, आपण काही बोलावं नाही मग त्याला, नाही का? हो, आपल्याला काही प्रॉब्लेम असला तर आपल्या नवऱ्याला सांगावं माय बाई, कोणाला काही म्हणावं नाही. मी तर तशीच करतो. मला काही प्रॉब्लेम असला ना तर मी प्रेमजीसोबत बोलून घेतो. मी कोणाला काही म्हणत नाही. मी नसतो म्हणत ना, मी नसतो म्हणत. पण काय झालं ताई, अचानक निघून गेलं तोंडातून. जाऊ दे आता, तेच गोष्ट घेऊन बसशील का? आता माहेरी चालली ना, चांगला आराम कर माहेरी. आता काही इकडलं टेन्शन नको घेऊ तू. इकडलं टेन्शन इकडे सोडून द्यायचं. टेन्शन फ्री होऊन आपल्या माहेरी जायचं. तिथं चांगलं मस्त एन्जॉय करायचं, आराम करायचा. आपल्या आईबाबासोबत राहायचं. इकडलं टेन्शन नाही घ्यायचं. इकडलं टेन्शन इकडेच भुलून जायचं, नाही का? हो ना ताई, म्हणूनच तर मी ना सोनूबाईला माफी मागून घेतली. नाही तर मनात आलंच असतं, मी माननदले बोलली, चांगलं नाही केलं मी ना, मी माननदले बोलली, असं असतं ना मनात. नाही, ते काम तुम्ही चांगलं केलं, मी म्हणतो चांगलं केलं तुम्ही. आनंदी, इथं गोष्टीच करत आहे का? गोष्टी सरल्याच नाही का तुमच्या? चालायचं नाही का तुला? पाय, भाऊजी बी आले. हो हो, झाल्या आमच्या गोष्टी झाल्या. काय बाप्पा आनंदी, भाऊजीला काही झाली, आपल्या सासरवाडीला जायची. हो ना, झाली ना तयार. तुमचीच तर वाट पाहत होती, कधी येता तुम्ही? तुला माहित आहे ना, मी बॅगा घेऊन गेलो होतो समोर. तुझं काम काय होतं? मागं मागं येणं. बापा थांबा ना, बोलीन बी नाही का थोडीशी? थांबा ना, विशाखा ताईली उद्या ना. आत्याबाई बी नाही आहे इथं. आईला भेटून आली ना तू आईच्या रूम मधून? हो आली. तू ना आईच्या रूम मध्ये जाऊन आईला सांगितलं ना की तू चालली म्हणून? हो सांगितलं. चल मग आता. थांबा ना, विशाखा ताईली उद्या ना. त्यामध्ये मला सांगून नाही गेली. विशाखा वहिनी, हो आली आली आली. हे किचन मध्ये भरभार करू राहिली होती मी. माय बाई ताई, काय भरभार करू राहिल्या होत्या व? आणि काय आहे थैल्यात नाही? हो ताई, काय आहे थैल्यात नाही? काही नाही आहे बा, थोड्याशा कुरवड्या, पापड, वड्या, खारोड्या, हे सर्व आहे. हे कायसाठी? आता चाललेस घेऊन जाय घरी. आईनं काही बनवलं नसन तर हे देऊन देशील आईले. आता दोघंच जण आहे, आई कायले बनवते दोघापुरतं? तसं आईले काही टाइम नाही भेटत. तर आहे ना आपल्या इथं बनवलेलं आपण ना, तर घेऊन जाय थोडं थोडं. नाही ना ताई, राहू द्या ना, याची काय गरज आहे? नाही हो माय बाई, घेऊन जाय. आईनं काही बनवलं नसन, मला माहित आहे. आईला टाइमच नसन भेटला, आईनं बनवलंच नसन. आईच्या शिवाय कोण आहे तिथं बनवणार? सून नाही, कोण नाही. तर घेऊन जाय, बाबा गिबा खातील, बाबाला आवडते. अरे ताई, याची काय गरज होती? आनंदी घेऊन जाय. विशाखा ताई एवढ्या प्रेमानं देऊ राहिली तर घेऊन जाय. काय लेव ताई, तसंही कोणी खात नाही बा. नाही नाही खातात, केम दिलं ना तर सरे खातात. आनंदी, तुला नाही समजत, तुला नाही माहीत. त्या फक्त कुरवड्या पापड्या नाही आहे, ते एक प्रेम आहे. त्याच्यातनी प्रेम लपलेलं आहे. घेऊन जाय, बाबासाठी घेऊन जाय, बाबाला आवडते. बरं ताई. दरवर्षी विशाखा ताईले आनंदीचे बाबा घेऊन जात असतात आंब्याच्या रसाले. यावर्षी फक्त आनंदीलेच बोलवलं ताईनं. विशाखा ताईला तर म्हटलंच नाही. चाल का काही विशाखा ताईले वाटत अशी नांदून खराब, पण चेहऱ्यावर दाखवत नाहीत त्या. पाय ना, विशाखा ताई किती चांगली आहे ना. आनंदीले आपल्या आईची फिकर नाही आहे की आईला कुरवड्या नेऊ दे का पापड नेऊ दे, एवढं हित नाही आहे. तेवढं विशाखा ताईले आहे. विशाखा ताईनं आनंदीच्या आईले आपली आई मानलं, तिच्या बाबाले आपलं बाबा मानलं. तर पाय कशी करू राहिली. पाय ताईचा कसा जीव तुटू राहिला. कुरवड्या देऊ दे, पापड देऊ दे, पाय कसा जीव तुटू राहिला त्याचा. कसं ताईला द्या वाटू राहिलं, जसं त्याचे ते सगळे आई बाबा आहे. पण आनंदीच्या आई बाबांनी न्यायला पाहिजे होतं विशाखा ताईले. नेलं नाही तिनं. पण जाऊ दे, त्याची काही मजबुरी असेल, नाही का? अधिक महिन्याले नेणं बी काही आसान नाही आहे ना. सर्व करावं लागते पोरीले. 2-2 पोरीचं करू नसेल शकत ते. पण प्रथा पाळली तर पाळायला पाहिजे होती त्यानं, न्यायला पाहिजे होतं. त्याची काही मजबुरी असेल. जाऊ दे, आनंदीच्या आई बाबांनी नाही नेलं तर काय झालं विशाखा ताईले, मी घेऊन जाईल. ताई राहू द्यायला पाहिजे होतं ना व, एवढं कशाला देत बसल्या? नाही हो, घेऊन जाय ना व्हायचं. आईनं बनवलं नसेल, मला माहित आहे. बाबाला खाले पाहिजे, बाबाला आवडतात कुरड्या पापड. आनंदी, विशाखा ताई एवढा प्रेमान देत आहे तर घेऊन घे. बरं ताई द्या. हे घ्या भाऊजी. द्या बाबा द्या, माझं होते. बाप्पा चालली का आनंदी? हो आता बाई, बस आता निघूच राहिलो होतो आम्ही. निघू राहिली तर काही सांगा गिंगा नाही लागत का? आता मी चालली का काही आई आली होती ना रूम मध्ये सांगायला? मारूम मध्ये कुठं आली होती रे? ते तर सोनू सोबत बोलायला आली होती. मी होती तिथं तर बोलली, ते सांगितलं तिनं जाणार आहो म्हणे थोड्या वेळात. म्हटलं ठीक आहे.
निघायच्या वेळेस तर बोलायली नाही आधी. जायची एवढी घाई आहे का लगे? कोणी रोकू राहिला का तिला हात पकडून तिचा? काही विचारणं सासूले का काही सांगणं? चालली म्हणून मी माहेरी का काही हां चुपचाप निघून चालली होती लगे. नाही आता बाई, मी येऊच राहील. तुम्ही तुमच्या रूममध्ये तुम्हाला सांगाले. माहीत आहे. तू माहेरी पोचल्यावर तिथून फोनवरून विचारलं असतं वाटतं तुला मला फोन लावून. आत्या मी निघाली, पोचली मी. नाही आत्या, येऊच राहिली होती तुमच्या रूममध्ये मी. माहीत आहे हो बाई, माहीत आहे. राहू दे बाप्पा, आता बोलून काही फायदा नाही आहे. मी बोलतो तर माझी तोंड दिसते, तुम्ही करता तर तुमचं कोणाला नाही दिसत. आई राहू दे ना आता निघायच्या वेळेस काय लावू राहिली? जाऊ दे आता. राहू दे रे बापा, मा पोरा पाईच मागावं मी. काही म्हटलं तर राहू दे आई, काही म्हटलं तर जाऊ दे आई. आई तू लय बोलतं, आई तू अशीच करतं, आई तू तशीच करतं. बस तुम्ही हेच म्हणत राहा, मलाच गलत ठरवत राहा तुम्ही. तुझी बायको आता निघून चालली होती, मला विचारू नव्हती राहिली तर तुला काही नाही वाटत, त्याचं काही नाही वाटत तुला. तू तर फक्त आपल्या बायकोचं ऐकतं बापा, तिचंच खरं वाटते तुला. आम्ही तर पागलावून बोलणार आहे, पागला. नाही ना आई, कुठची गोष्ट कुठे घेऊन जातो गड्या तू? मी कुठची गोष्ट कुठं घेऊन जातो? तुझी बायको गुपचूप निघून चालली होती ते काही नाही. एका थांबणार होती का तिले? जाऊ नव्हती देणार का? आता बाई आनंदी आता तुमच्या रूममध्येच उरेल ती तुम्हाला सांगाले की मी चालली म्हणून. राहू दे, जास्त तरफदारी नको करू. तुम्ही तिघी बी सारख्याच आहे, माहिती आहे मला. एकामेकीचा झाक झाकता तुम्ही. आता बाई याच्यात काय झाक नाही बापा, ते खरं आहे ते बोलू राहिलो. हो लय खरी बोलू राहिली, माहिती आहे मला. पण आता थैला घेऊन कुठं चालली बापा तू? कुठची तयारी आहे? भाजीचा आणायला चालली का? भाजीचा आणायला तर कधी जात नाही तू. काट येतात तुम्हाला भाजीचा आणायचं म्हटलं की? कुठं चालली तू थैला घेऊन? आई त्याच्यात काही नाही आहे. आनंदी चालली ना आता तिच्या माहेरी, तर त्याच्यात मी थोडेसे वहिनीने दिले वाटते. काय दिलं तर सामान, काय कुरवड्या पापड काय दिले तर माहित नाही, काय दिलं तर. लहान नाही झाली तुमची? महापोरीले थोडंसं वाळवण द्या म्हटलं तर तुमच्या नाकावर वयस नाही येतात हो. नाका तोंडावर वयस नाही येतात तुमच्यावाल्या. जीवार येते तुमची. महापोरीले थोडंसं वाळवण द्या म्हटलं तर. आणि आता लगे आपल्या माहेरी थैल्या भरू घेऊन चालली लगे माघरून. लहान नाही झाली आता तुमची? आता माया घरून पुरवता का तुम्ही तुमच्या मायबापाच्या इथं? मिरची पावडर हळद गिळद सर्व पुरवा ना. सर्व घेऊन जा. मी तर म्हणतो राशन पाणी बी घेऊन जा इकून बांधून. लहान नाही झाली तुमची? माया पोरीले एवढं सध्याची तुमची जीवार येते. आणि आता आपल्या माहेरी थैल्या भरून घेऊन चालले का लगे तुम्ही? लहान नाही झाली तुमची? माया घर खाली करून आपल्या मायबापाचं घर भरता का तुम्ही? आपल्या मायबापाचं घर भरता? आता बाई एवढ्या कायले बोलू राहिल्या? उली दिलं नवायचं. आनंदीची आई बनवत नाही ना म्हणून. काऊन बनवत नाही? बनवता येत का तिच्या मायले? माय पुरत असते नाही बाई पोरीले वाळवण कुरवड्या पापड गिपडं हे सर्व माय पुरत असते पोरीले. पोरगी नसते देत नाही बाई आपल्या मायले. माय देत असते आपल्या पोरीले. माय लेकरं लहान होते ना, तुम्ही बनवत नव्हती तर माई पुरत होती मला सर्व वाळवण. वर्षभरासाठी जे बी काही लागेल कुरवड्या पापड वड्या खारोड्या सर्व माय पुरत होती मला. आणि आता तेच प्रथा मी पाळतो. मी मा पोरीले पुरवतो. तुमच्या मायनं द्यायला पाहिजे तुम्हाला. तुम्ही इथून घेऊन जाता आपल्या मायले नाही? आता बाई आनंदीची इथं कोण आहे? कोण आहे बनवणार? तिची आई आहे आणि तिचे बाबा आहे. दोघंच बुडाबुडी आहे म्हणून ते काही बनवत नाहीत. कसे बनवतील? तुम्ही मागतच ना तुम्ही काही. तुम्ही म्हणता ना तुमच्या आईले, आई तू काही वाळवण बनवू नको, आम्ही लय बनवलं, आम्हीच घेऊन येतो त्यासाठी इकून थैले भरू नाही का? किती हिंमत झाली हो तुमची. लगे आपल्या माहेरी देऊ राहिला तुम्ही. काय आहे पाहू दे बरं मला थैल्यात नाही. काही नाही आता बाई, फक्त पापड्या आहे वड्या आहे कुरवड्या आहे बस. ते बी काही जास्त नाही आहे आता बाई, थोडं आहे सर्व. द्या म्हटलं नवायचं. तुले मोठी पडली व आनंदीच्या मायबापाची. तुला काय करायला लागते? आनंदीनं म्हटलं असेल तुला आहे ना? नाही आता बाई याच्यात आनंदीची काही गलती नाही. आनंदीला काही नका बोलू. आनंदीनं काहीच नाही म्हटलं मला. मी तर मनानं देऊ राहिली. असं तू आता झाली ना घरातली करती धरती. तूच करती धरती या घरातली नाही. आता मनानं करू राहिली तू. मनानं हातातलं काही काढू देऊ राहिली आहे ना? असं नाही एक बार आपल्या सासूला विचारू दे का काही मग मी बोलली तर म्हणता की आमची सासू बोलते. हे तुमचे असे कारनामे नाही दिसत का? असे कारनामे करणं बंद करा ना. मग मी बोलत नाही. माया पारा एकदम चढून देता आणि मग म्हणता की आमची सासू खराब आहे, आमची सासू बदमाश आहे. माय पोरही म्हणतात आमच्या आईले बोलते, आमच्या बायकाईच्या अशा कर्तुता नाही दिसत. जाऊ दे नाही, असं काय दिलं घरातलं? काही सोनं न दिलं का? खायच्याच वस्तू आहे ना, जाऊ दे ना. अरे भाऊ तू बोलू नको मा म्हणतात नाही. मा घरातल्या म्हणतात बिलकुल बोलू नको तू. घरातले व्यवहार बाबू. मा म्हणतात बोलू नको तू. माय पुरं घर लुटून देऊ का मी? तुमच्या सासरवाडीले पुरं घर लुटून देऊ मी? अरे तू या बस चालला ना तू सर. हे घरदार बी त्या सासू सासऱ्याला देऊन देशील तू. इतका खतरनाक आहेस. जे बायको म्हणते तेच ऐकतं तू. आई खायची वस्तू आहे ना. हा भाऊ खायची वस्तू असो का काही असो, मला न विचारता कशा काय देऊ राहिल्या? देऊ राहिला जाऊ द्या, पण मला न विचारता मला विचारलं का? विचारणं जरुरी समजलं काही ना? समजलं का? मी म्हटलं आता बाई थोडंसं कसं आहे देऊन देतो. असं थोडंसं कसं आहे का? पुरा थैला पाहिजे केवढा मोठा थैला आहे तो. पुरा थैला दच भरेला निरा. काय भरून दिलं काय नाही तर काही नाही आता बाई. कुरड्या पापड असंच आहे, दुसरं काही नाही आहे. आता बाई जाऊ द्या ना. देता येतं काय झालं? तू बोलू नको म्हणतात नाही. मी बोलत असते की भादर नको करतो तू म्हणतात. महापोरीला उत्सक काही देतो मी तर किती ध्यान ठेवता हो तुम्ही. आणि तुम्हाला म्हटलं द्या तर कशा मोजू देता? एवढं सकच मी जेव्हा म्हटलं होतं महापोरीसाठी बी वाळवण बनवा तेव्हा तुम्ही काय म्हटलं होतं की ना? काय म्हटलं होतं? खास करून या आनंदीनं ताई नाही बनत का त्याच्या घरी असं म्हटलं होतं का नव्हतं म्हटलं तुला? नाही असंच म्हटलं होतं मी ना, सहज म्हटलं होतं. हो तू काही म्हणशील तर तू सहज म्हणतं आणि मी काही म्हणेन ते एवढ्या गोष्टीचं झाड होते है ना. लय झाली मा घरातून कसं काय देऊ राहिल्या तुम्ही आणि तेही मला न विचारता. आता मी पकडलं म्हणून तुम्हाला देताना पाहिलं म्हणून मा मागून काय देता सांगा तुम्ही? मा चोरू काय देता?
आत्याबाई आजपर्यंत काहीच नाही नेलं मी ना, काहीच नाही नेलं मा माहेरी आपल्या घरून. नाही आत्याबाई, आम्ही ना काहीच नाही नेलं. आणि मायबापाला तर गरज बी नाही आहे, तुमच्या काहीचीच गरज नाही आहे. त्याच्या घरी लय आहे. हां करोडपती आहेत ना ते मायबाप, करोडपती आहे. त्याला कायची गरज आहे, आम्ही तर गरीब आहोत त्याच्यासमोर. कशी बी असो, पण त्याला काही गरज नाही आहे, तुमच्या एका गोष्टीची आस नाही आहे त्याला. आत्याबाई, मायबाप गरीब असतील, पण मायबापाले तुमच्या एकाही वस्तूची गरज नाही आहे, एकाही वस्तूची नाही आहे गरज. मी काही देती नाही, ते काही मागती नाही. ते तर मला असं वाटलं म्हणून मी देऊ राहिली असंच प्रेमानं. लय प्रेम आहे का तुले? हां, लय प्रेम उमडू राहिलं तुझ्यावालं. आनंदीच्या मायबापावर लय प्रेम उमडू राहिलं. दरवर्षी तर नेतात तुले आंब्याच्या रसाले, यावर्षी नाही नेलं का तुझ्या मायबापान तुले? ते लोक तुले हुंगत नाहीत आणि तुझं प्रेम उमडू राहिलं नाही. दरवर्षी तर मोठे नेतात ठाकू, यावर्षी नाही नेलं का मानलेल्या पोरीले? बाई असं नका बोलू तुम्ही, हे गलत बोलत आहे तुम्ही, गलत बोलत आहे. जे गलत आहे ते गलत आहे. तुम्ही अशा काऊन बोलू राहिल्या विशाखा ताईले? काऊन बोलू राहिल्या? काऊन? खरं बोललं तर रुतलं का? दरवर्षी तर आनंदीचे बाबा तर लय नेतात. माझ्या 2 पोरी आहे, एक पोरगी नाही आहे, मी मानलेली पोरगी आहे, असं आहे तसं आहे. यावर्षी काय झालं? अधिकचा महिना आहे ना, अधिकच्या महिन्यात लय करा लागते ना, लय करा लागते पोरीचं. पैसे नसेल ना, सोय नसेल लागत 2 पोरीची नाही, मग प्रथाच कायले पाडाव. ते बाई तुम्ही अशा नको बोलू. मी ना मनापासून ताईले माझ्या आई बाबा मानलेला आहे. ते मला नेव चाहे ना नेव, का मानलेल्या पोरीमध्ये आणि सगळ्या पोरीमध्ये भेदभाव करो. मी भेदभाव नाही करत. माझ्यासाठी ते माझे सगळे मायबापच आहे. ते मला अधिक महिन्याला घेऊन जाव का ना घेऊन जाव, मला काही नाही करायला लागत. मी ना ताईले मनापासून मायबाप मानलेला आहे. त्याची बी काही मजबुरी अशी म्हणून ते मला घेऊन नाही चालले, आणि मी मायबापाची मजबुरी समजतो. आत्याबाई अशा नका बोलू तुम्ही, कोणाचं मन दुखत असते, या गोष्टीचं भान ठेवा. तुमच्या पोरीला बोलू देता का तुम्ही थोड्याशा? बोलू देता का? मग दुसऱ्याच्या पोरीला काय अशा बोलू राहिल्या? बोला तुम्ही, बोला. घरातल्या कामाबद्दल बोला, आमच्याच्यानं कोणती गलती झाली तर बोला, पण अशा सेन्सिटिव्ह टॉपिकवर नका बोलू. कोणाचं मन दुखत असते. ते खरं आहे ते बोलली माय मी, काय खरी गोष्ट ऋतू राहिली. विशाखाताई थांबा ना. मी ना त्या गोष्टीचा विचार केलाच नाही. मी ना फक्त आपलंच पाहिलं. आई बाबानं मला बोलवलं, पण विशाखाताईला नाही बोलवलं. दरवर्षी विशाखाताईला घेऊन जात असतात, यावर्षी विशाखाताईला नाही घेऊन चालले. माझी दिमागात नाही आली ही गोष्ट. मी बी किती स्वार्थी झाली होती ना, मी ना फक्त माझ्या स्वतःच पाहिलं. विशाखाताईच्या बाऱ्यात तर विचारच नाही केला. विशाखाताई आई कायले बोलू राहिली? राहू दे ना, निघाच्या वेळेस तमाशा केला तू नबी. होय, आनंदी वहिनी चालली होती तिच्या माहेरी, जाऊ द्यायला पाहिजे होतं. बाई माय म्हणणं आहे जा तुम्ही. मला काही करायला नाही लागत, जा नका जाऊ, तुमचं तुम्ही पा. माया घर कायले खाली करणं लावलं? मा घरून थैले भरू काऊन घेऊन चालले आपल्या माहेरी? आनंदी विशाखाताईच्या मागं गेली. अरे यार, निघाच्या वेळेस तमाशे. आता बाई तुम्ही ना निघाच्या वेळेस तमाशे नव्हते करायला पाहिजे. गलत केलं तुम्ही ना. निघाच्या वेळेस तमाशे केले ते तर गलत केलंच तुम्ही ना, पण विशाखाताईले जे तुम्ही बोलल्या ना ते त्याच्याहून बी जास्त गलत होतं. आणि मा घरून तुम्ही थैलेच्या थैले भरून घेऊन चालले माहेरी, ते माय घर खाली करू आले. ते कोणतं तुमचं घर खाली केलं आम्ही ना? हे नासूकल्या एवढ्याशा कुरोड्या आणि पापड, त्यानं तुमचं घर खाली झालं असतं? एवढं कमी आहे का तुमच्या घरात? नाही आत्याबाई, तुमच्या घरात असून खूप सारं प्रॉपर्टी बी असेल तुमच्याजवळ खूप सारी, खूप मोठं असून तुमच्या घरी, पण तुमचं मन आहे ना, मन लय लहान आहे तुमचं, लय लहान आहे. माणूस गरीब असला तर चालते, काही घरी नसलं तर चालते, पण माणसाचं मन मोठं असायला पाहिजे. ज्या माणसाचं मन मोठं आहे ना, तो माणूस गरीब असून बी अमीर असते, कारण की त्याचं मन खूप मोठं असते. राहू देवा, मला नको देऊ हे ज्ञान, सरं माहिती आहे मला. कोणाला 1 रुपया मागायला जाय, कोणी 1 रुपया नाही देत. आत्याबाई, हर चीज पैसा नसते, माणुसकी बी एक चीज असते. पण जाऊ द्या, मी कोणासंग बोलू राहिली? तुमच्याजवळ माणुसकीच नाही आहे ना. तुमचं मन मोठं आहे तुमचं मन मोठं. मी पण काय बोलू राहिली, मन तुमचं मोठं आहे फक्त तुमच्या पोरीसाठी. सोनूबाई, रोहिणीताई, खराब नका वाटू दे, खरं बोल राहिली मी. नाही तर मग मनसान मोहिनी काय बोलली? तुमच्या आईचं मन मोठं आहे फक्त आपल्या पोरीसाठी, बाकी कोणासाठी नाही आहे. कठोर आहे पण सत्य आहे, तुम्ही खराब नका वाटून घेऊ. नाही तर मग मनसान मोहिनी अशी बोलली, मोहिनी तशी बोलली. मला तोंडावर बोलणं येते, मागं बोलणं येत नाही. आत्याबाई काही म्हणा, तुम्ही ना गलत केलं, पण गलत केलं. मला ज्ञान देऊ राहिली. आई वहिनी खरं बोलत आहे. बाई तू ना गलत केलं, लय गलत बोलली तू. काय गलत बोलली मी? मा पोरीले एवढंसं देत नाहीत म्हटलं, नागपूर रोड्या ना पापड द्यायचं म्हटलं तर त्याचं मन खालीवर करते. एवढं देऊ का तेवढं देऊ. मा पोरीला तुम्ही देत नाही, आणि आपल्या माहेरी लगे थैले भरू घेऊन जाता का? म्हणणार नाही का मग मी? आई त्या गोष्टीच्या बाऱ्यात नाही म्हणत आहे मी. तू विशाखा वहिनी जे बोलली ना ते गलत बोलली. काय गलत बोलली मी? खरंच तर बोलली. आनंदीचे मायबाप हमेशा घेऊन जातात विशाखाले. तिले कोणी नाही येतं, आम्हीच तिचे मायबाप आहोत, आम्ही तिला घेऊन जातो, दिवाळीला घेऊन जातात, आंब्याच्या रसाला घेऊन जातात. यंदा काय झालं? यंदा कोण नाही नेलं?